वेळ घेतो आपला. बिलकुल बिलकुल तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोला. ज्या वेळेला आपल्या स्वातंत्र्याचा संग्राम चालू होता त्यावेळेला महात्मा गांधी इंग्लंडला गेलेले होते जी. आणि गोलमेज परिषदेनंतर त्यांचं एक पत्रकार परिषद होतं आणि विन्स्टन चर्चिल सगळ्यात जास्त जगामध्ये द्वेष कोणाचा करायचं तर ते महात्मा गांधीचं, कारण त्यांच्यामुळे रिबेल संपूर्ण जगामध्ये सुरू झालं. त्याला ते कठीण प्रश्न विचारायचे महात्मा गांधींना. त्याला त्यांनी विचारलं की तुमची IAS सिस्टीम आम्ही बसवली, तुमची रेल्वे आम्ही सुरू केली, तुमचं पोस्ट आम्ही सुरू केलं. त्यावेळेला पोस्टाला महत्त्व होतं, रेल्वेला महत्त्व होतं, IAS सिस्टमला महत्त्व होतं. ब्रिटिश नसले तर तुमचा देश कोण चालवणार? त्याला महात्मा गांधींनी उत्तर केलं, 1 मिनिट विचार केला आणि की माझा देव माझा देश चालवेल. ह्याच्यामध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे की आपण अध्यात्मावर विश्वास ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, म्हणून अनेक डिफिकल्टीज येऊनसुद्धा आपला देश अखंड आहे, आपला देश प्रगती करतोय. आणि आपल्यामध्ये असलेला अध्यात्म, आपली देवावर असलेली दृढ निष्ठा आणि दृढ विश्वास याच्यामुळे आपला देशाने अनेक अडचणीमधून पुढे जात ही प्रगती साधलेली आहे. आणि त्या काळात त्यांनी दिलेलं उत्तर आजसुद्धा खरं आहे की रशियासारखी महासत्ता फुटू शकते, पण भारतासारखं अनेक ज्या ठिकाणी संकट आली त्याच्यामध्ये आपला देश अखंड राहिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपली जी श्रद्धा असते, काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस सांगितलं, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये अत्यंत धुसर अशी लाईन असते आणि त्याचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. मी कुठली पूजा केली आहे का, एखादी अधुरी पूजा केली आहे का? अजिबात नाही केलेली. नाही, तुम्ही मला एक सांगा, केसरकर तुम्ही म्हणतात पण ना वारंवार असं म्हटलं की केसरकर हे फार अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. अंधश्रद्धेच्या नाही, मी देवभक्त आहे. ठराविक दिवशी मी देवळात जातोच आणि देवावर निष्ठा असणं हे काही चुकीचं नाही. त्याच्यामुळे तर अनेक संकटातून तुम्ही बाहेर पडत असतात, चांगले विचार तुम्हाला लाभत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनेक वेळेला मी अनेक प्रसंगामध्ये टीका होते त्यावेळेला सुद्धा दुर्लक्ष करतो. ही आपल्याला ताकद कोण देत असतं? ईश्वराची भक्ती देत असते. आता ह्या लोकांचा काय संबंध आहे हो नाहक माझ्यावर आरोप करायचा? मी कधी एखाद्या पोलीस स्टेशनला फोन केलाय का याला पकडू नका म्हणून? मी कधी अनावश्यक असा दबाव कोणावर टाकलाय का? कोणाला कंप्लेंट करू नका म्हणून सांगितलंय का? काय संबंध आहे आपला? केवळ ओळख आहे म्हणून तुम्ही वाटेल ते आरोप करणार, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की मला एखाद्या देवळात जाताना सुद्धा घरातली माणसं म्हणतात की तुम्ही जास्त भक्तिभाव ठेवू नका, विनाकारण तुमच्यावर आरोप होतात. भक्तिभाव वेगळा आम्ही असं नेहमी ऐकतो. म्हणजे तुम्ही इकडे तर जाता, तुम्ही ईशानेश्वर मंदिरात तुम्ही जाता, तुम्ही आता शिंदेसोबत जेव्हा त्यांचं बंड झालं तेव्हा गेला गुवाहाटीला, त्याच्यापेक्षा अनेक वेळा तुम्ही नेहमी कामाख्या मंदिरात जाता, तुम्ही अशा वेगळ्या ठिकाणी जात असता. माझ्या संपूर्ण 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी फक्त 3 वेळेला कामाख्या देवीला गेलो. बरं. त्याच्यापैकी 2 वेळेला तर आम्ही तिथं होतोच, म्हणजे आसाममध्ये असताना, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी फक्त एकदा गेलेलो आहे. त्याच्यामुळे दर खेपेला जाता येईल. अफवा उठवणाऱ्यांना काय होते, काहीही बोलू शकतात. तुम्ही असं करत नाहीत, गंडे दोरे बुवा असं काही पूजा? बिलकुल नाही, कधीच तुम्ही केली नाही? कधीच नाही. आणि मला कोणी सांगितलं अमुक पूजा कर तर त्यांना मी सांगतो की मी साईबाबांचा भक्त आहे, जे काही साईबाबांच्या कृपेने घडेल ते घडेल, मला हे करण्याची आवश्यकता नाही. खरातने कॅप्टन खरातने कधी सांगितलं की केसरकरजी अमुक पूजा घाला? बिलकुल नाही. मी कधी, आणि मी ईशानेश्वर मंदिरामध्ये गेलो तर कधीही त्यांच्या हस्ते पूजा केलेली नाही आहे. तिथं जो ब्राह्मण असतो, आपण नेहमी शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर दूध घालतो, पाणी घालतो आणि अभिषेक करतो, त्याच्या पलीकडे मी कुठलीही पूजा केलेली नाही. आणि ती मी कुठल्याही शिवमंदिरमध्ये गेलो तरी ती पूजा तेवढी करतोच. त्यांनी कधी सांगितलं की अमुक बाबा अशी पूजा तुम्हाला घालायची आहे, किंवा ते काय साप दाखवतो तुम्हाला, असं काय वगैरे त्यांनी सांगितलं? नाही, मला तर स्वतःला माझ्याशी ते कधीच असं बोललेले नाहीत आणि माझ्याशी बोलणार नाही, कारण मी अंधश्रद्धाळू नाही आहे. अंधश्रद्धेच्या व्यतिरिक्त ते दुसरं एक करायचं, ते अंगठ्या खडे किंवा कुठलं औषध द्यायचे? नाही, मला हा कुठलाही अनुभव आलेला नाही. तुम्ही मग अशी ओशनोग्राफी होते, कुठेतरी ओशनो जल वगैरे द्यायचे, त्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं? त्याच्याबद्दल स्वामी ऐकलं नाही की मी कधी ते ओशनो जल प्यालेलो स्वा नाही. पण ऐकलं तर तुम्ही ते की हे बाबा असं काहीतरी देतात? मुळात ते एक संशोधक आहे असं मी समजत होतो. संशोधक म्हणजे ओशनोग्राफी. माणूस 10वी नापास झालेला आहे, त्याला 10वी मध्ये 37 मार्क होते त्या माणसाला. संशोधक त्याला एवढ्या देशामध्ये, केसरकर साहेब एक मिनिट, मला ना हे एवढ्या देशामध्ये त्यांना का बोलवलं जातं? देशात तर कोणी फिरू शकतं केसरकर साहेब, म्हणजे देशात मला कसं करणार साहेब? मी तुम्हाला सांगतो, ऐका ना, काय ना तुम्ही म्हणतात विषय नाही, तुमचा नाही विषय, मी तुम्हाला सांगतो काय ना, महाराष्ट्राला ना ह्या 13 कोटी जनताने सगळे हादरून गेले प्रकारामुळे. एक 10वी नापास माणूस आहे, त्याला म्हणजे आम्ही मागे त्याची मार्कशीट दाखवली, 37 मार्क पडलेला माणूस आहे, तो संशोधक आहे असं वाटणं तुमच्यासारख्या माणसाला, हे महाराष्ट्राच्या मनाला कसं पटेल केसरकर? नाही, एक गोष्ट आहे, आता संशोधक म्हणतात, संशोधक
नाही, ते जो काय सांगत होतं ते मी तुम्हाला हा सांगितलं. म्हणजे ठीक आहे. आता तुम्ही मला विचारलं की ओशनोग्राफी म्हणजे काय, मला माहिती असू शकत नाही. त्यांनी सांगितलं की हे एक शास्त्र आहे ज्याच्यावर जगभर संशोधन चालतं आणि त्याच्यात आपण वेगवेगळ्या देशात सांगतो. त्यांनी जी मला माहिती सांगितली ती मी तुम्हाला सांगितली. आता मला त्यांच्याबद्दल त्यावेळेला संशयच नसल्यामुळे ही माहिती काय पडताळून बघण्याचा संबंध आला नाही. आपला तेवढा पुरता संबंध असतो. बरं मी तुम्हाला एक विचारू गोष्ट म्हणजे ह्याच्या व्यक्तिगत हा प्रश्न तुम्हाला की आपण जनरली तुम्ही मंत्री आहात, इतकी वर्ष राजकारणात आहात, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता तेव्हापासून तुम्हाला मी बघतोय, पहिल्यांदा आमदार झाला तेव्हा तुमचा संघर्ष इथला मी कोकणातला बघितला. राजकारणी माणसांची नजर चौकस असते. आपल्याकडे येणारा माणूस कोण आहे, कोण बदमाश आहे, कोण भामटा आहे, कोण आपल्याकडे कुठल्या तरी स्वार्थाने येतोय. केसरकरांसारख्या एका चौकस राजकारण्याने असा माणूस हेरण्यात का चूक करावी? हे बघा, मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. आम्ही मंत्री ज्यावेळेला असतो त्याला आमच्यावर पोलीस सुद्धा असतात. आणि कुठलाही एखादा मनुष्य जर संशयास्पद असला ना, पोलीस डिपार्टमेंट ताबडतोब तुम्हाला सांगणार. जोपर्यंत त्याचा गुन्हा उघडकीला आलेला नव्हता तोपर्यंत गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे संशयाने बघण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता, कारण त्याचा गुन्हाच उघडकीला आलेला नव्हता. पण गुन्हा जो उघडकीला आला तो एवढा घृणास्पद आहे की त्याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे, ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही. आणि जोपर्यंत असा काही गुन्हा त्या व्यक्तीने केलाय हे समजत नाही तोपर्यंत आपण एखाद्या माणसाकडे नॉर्मल मनुष्य म्हणूनच बघत असतो. ठीक आहे. पण तुम्ही मगाशी एक सांगितलं की तुम्ही त्याला गावाला रस्ता दिला. आणखी एक आमच्याकडे जी माहिती आहे की त्याच्या खरातच्या भावाला तुम्ही शालार्थ आयडी दिला होता, तो तुमच्या शिफारसीने दिला होता. माझ्याकडे शेकडो लोक रोज कामासाठी येत असतात. आपण बघितलं तर महाराष्ट्रामधले शिक्षण खात्यातले जेवढे पेंडिंग इश्यूज होते सगळे माझ्या कारकिर्दीमध्ये सोडवले गेले. त्यामध्ये अघोषित शाळांचा प्रश्न होता, लाखो म्हणजे जवळजवळ 30,000 शिक्षकांचा प्रश्न होता. म्हणजे असा कुठलाही प्रश्न शिल्लक राहिला नाही. 3 वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावाने आहे. मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला. मराठी भाषेच्या संदर्भात सांगायचं तर अभिजात दर्जा माझ्या काळात मिळालेला आहे. मराठी भाषेचं धोरण माझ्या काळामध्ये निश्चित झालेलं आहे. मराठी भाषा भवन बांधण्याची सुरुवात माझ्या काळात झालेली आहे. आंतरराष्ट्रीय मराठी परिषद माझ्या काळामध्ये सुरुवात झाली. म्हणजे अनेक गोष्टी आपण एवढ्या चांगल्या प्रकारे डिपार्टमेंट सांभाळल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे याशी संबंध ह्याच्या संदर्भात फोटो आल्यानंतर ज्या पद्धतीने बोललं गेलं हे मनाला वेदनादायक आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यभर काम करायचं जनतेसाठी आणि एखाद्या माणसाची ओळख किंवा त्याच्यावरचा फोटो निघाला की मग तुमच्याबद्दल वाटेल ते बोललं हा जातं. मुद्दा ना केवळ फोटो पुरता नाही ना. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही त्या गावाला रस्ता दिला, त्याच्या मंदिराला, त्याच्या भावाला शालार्थ आयडी दिला, आणखी म्हणजे त्या ईशान्येश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा हे जेव्हा झालं त्या नाही करून दिलेलं. तुम्ही त्या मंत्रिमंडळात तेव्हा तिथे होतात? नाही, मी असताना नव्हतो. मी असताना मिळालेलं नाही, की मी असताना पैसे सह मंजूर झालेले नाहीत किंवा त्यांच्या शेतावर जाणारी कोट्यावधी रुपयाची पाईपलाईन आहे ती मंजूर सुद्धा माझ्या काळात झालेली नाही आहे. उद्धव साहेबांची आणि मी त्यांची ओळख करून दिली असं जे काय बोललं जातं ते चुकीचं आहे. तुम्ही बोलताना मग काही बोललं जातं. मी नाही केली. तुम्ही शिंदेची ओळख करून दिली म्हटलात ना. शिंदेच्या बरोबर मी गेलो होतो ना. मी 100% सांगतो की मी शिंदेच्या बरोबर गेलो होतो. त्याच्यापूर्वी माझी ओळख झाली होती, त्याच्यामुळे मी शिंदेच्या बरोबर गेलो होतो. मग शिंदे साहेबांना गेल्यानंतर आता तुम्ही बघा, तिथं पूजा करत असताना शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मिसेस आहेत आणि समोर शंकराची पिंडी आहे. आता शंकराच्या पिंडीची पूजा करण्यामध्ये काही चूक आहे का? ती का अघोरी पूजा आहे का? शंकराची पिंडी आणि आपल्याला माहिती आहे की जी जागृत देवस्थानं समजलं जातात त्याच्यापैकी एक शंकर हे देवस्थान आहे. आणि त्याच्यामुळे शिवमंदिर हे आपण अत्यंत पवित्र मानतो आणि ज्योतिर्लिंग आहेत त्याला आपण एवढा मान देतो. मग का देतो? तर आपली ती संस्कृती आहे. त्यामुळे देवळामध्ये जाण्यामध्ये काही चूक आहे असं नाही, परंतु देवळाचा जो गैरवापर झाला तो मात्र 100% चूक आहे आणि त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. नंतर लोकांचा चला तुम्ही शिवभक्तात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. जी माहिती आमच्याकडे येते, अर्थात अजून ही माहिती आहे म्हणून सांगतोय, हे पोलिसांनी तपास, आमची अशी जी माहिती आहे की त्याने जे घाणेरडे प्रकार केलेत, विकृत चाळे ज्याला म्हणेन मी, विकृत प्रकारचं, विकृती म्हणणं खरं विकृती म्हणून त्याला एक प्रकारे आपण लेजिटिमाइज करतो असं नाही म्हणायचं. त्या शंकराच्या पिंडीचा तुम्ही शिवभक्त आहात, त्याच्या समोर